हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आणि 17व्या श्लोकात म्हटले आहे की उत्तम पुरुषतो अन्यः परमात्मा इति उदाहरता य लोकत्रायम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वरः. तो परमक्षर ब्रह्म आहे आणि तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचे धारण पोषण करतो. तो वास्तवात अविनाशी भगवान आहे. तर सांगायचे तात्पर्य हे आहे की मग तत्वदर्शी संताची ओळख काय आहे. प्रथम ओळख तर ही आहे की सतगुरु के लक्षण कहूं मधुरे बैन विनोद 4 वेद 60 शास्त्र वो कहे 18 बोध. म्हणजे ते परमात्म्याचे जे कृपापात्र असतात तेच सद्गुरू असतात आणि तेच तत्वदर्शी संत असतात आणि ते सगळ्या सद्ग्रंथांच्या यथार्थ ज्ञानाने युक्त असतात. तर परमात्मा तर सगळ्याचे जाणकार आहेत, सर्वज्ञ आहेत. आणि मग या दासाला ज्ञानयुक्त बनवून तुम्हा पुण्यात्म्यांवर कृपा केली परमेश्वराने. आता जो प्रसंग चालू आहे तर या ऋषी महर्षींना ते तत्वदर्शी संत सद्गुरू नाही भेटले आणि यांनी स्वतःच निष्कर्ष काढला की ओम नामाचा जप सगळ्यात उत्तम आहे आणि हाच परममंत्र आहे. यांनी हाशीलाच बर्वाला मानले आणि बोट जवळ बसले. पुढे नाही वाचले की 30 किलोमीटर अजून पुढे आहे ती वस्तू जिथे सत्संग होतो. आता दया केली आहे दात्याने या दासावर की 30 किलोमीटर पुढे हा रस्ता आहे आणि तिथे अशा सुविधा उपलब्ध आहेत, असे ज्ञान उपलब्ध आहे. तर काय आहे ते? या ऋषींना ज्ञान मिळाले नाही. चुणकसारखे ऋषी, तो महापुरुष परमात्मा प्राप्तीसाठी तळमळत होता, त्यांना हे ज्ञान मिळाले की या देवी देवतांच्या पूजेने काही होणार नाहीये आणि त्यांना हे ज्ञान मिळाले की पूर्ण परमात्म्याकडूनच पूर्ण मोक्ष होईल. त्यांचे दुर्भाग्य होते की त्यांना तत्वदर्शी संत न भेटल्यामुळे त्यांनी ब्रह्मला आणि त्याच्या ओम नामाला सुप्रीम गॉड मानले आणि श्रेष्ठ परम मंत्र मानले. ओम नामाचा जप, वेदांमध्ये ओम नामाच्या शिवाय कोणताही मंत्र नाहीये. श्रीमद भगवद्गीतेमध्ये पण ओमच्या शिवाय कोणता मंत्र नाहीये. जितके पण हे पुराण आहेत हे गॉड गिव्हन नाही आहेत. या ऋषी महर्षींचे स्वतःचे अनुभव आहेत. जसे त्यांनी परमेश्वराला जाणले, जसे त्यांनी फुकटची ओजी वाहिली, तो अनुभव त्यात लिहून ठेवलाय. परंतु जे वेदाबरोबर नाही जुळत ते व्यर्थ आहे. ओम नामाच्या व्यतिरिक्त कोणता मंत्र, कोणताही जप सद्ग्रंथात नाहीये आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या पुराणात कोणता अन्य मंत्र आहे तर तो जर वेदांबरोबर जुळत नसेल तर तो आपल्याला हानिकारक आहे. ती आन उपासना आहे. ते शास्त्रविधीला सोडून मनमानी आचरण असते, जे गीताजी अध्याय नंबर 16 श्लोक नंबर 23 आणि 24 मध्ये वर्जित आहे. की जो शास्त्रविधीला सोडून मनमाने आचरण करतो त्याला ना कोणते सुख मिळते, ना त्याला कोणती सिद्धी प्राप्त होते आणि नाही त्याची परमगती होते, अर्थात युजलेस. यामुळे तुझ्यासाठी अर्जुन कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत 24व्या श्लोकात म्हटले आहे 16व्या अध्यायाच्या, कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत अर्जुन शास्त्रच प्रमाण आहेत. कोणत्या व्यक्तिविशेषाच्या सांगण्याने भ्रमित होऊ नको. तर पुण्यात्म्यांनो, दास ती साधना तुम्हाला देत आहे जे आपले सद्ग्रंथ साक्षीदार आहेत ज्यांचे, आणि त्यानेच मोक्ष संभव आहे. आणि याच्याबरोबर ज्या महापुरुषांचा मोक्ष झाला त्यांनी कोणते मंत्र, कोणती साधना केली ती पण समक्ष ठेवतो, ज्यामुळे तुम्हाला दृढ विश्वास होईल आणि तुम्ही तुमचे सहजपणे कल्याण करू शकाल. कारण की आपण साधना खूप केली. तुम्ही आजचे नाही आहात, तुम्ही सतयुग, त्रेता, द्वापारमध्ये पण खूप जास्त तप, खूप जास्त जप या नकली मंत्रांचे आणि हठयोग केलेले आहेत.
परमात्म्याच्या शिवाय हा आत्मा त्या दिवसापासून तळमळत होता ज्या दिवसापासून त्याच्यापासून तुटला होता. कारण जे सुख सतलोकात होते ते इथे कुठेही मिळाले नाही. राजा बनून पाहिले, रंक स्वतःच बनतो, आणि मग शेठ सावकार पण बनूनही पाहिले, ते सुख नाही मिळाले. कारण की जे सुख आहे ते या 21 ब्रह्मांडात त्याचे नामोनिशाण नाही आहे. ज्या सुखाचा आपण शोध घेत आहोत ते सुख तिथे मिळेल जिथे ते सुख आहे, सतलोकात. आता कोणी भुश्याच्या पोत्यात आणि साखरेची टेस्ट शोधत आहे तर भले त्याच्या शेवटापर्यंत शोधले, त्याच्या तळापर्यंत तरी भुसाच मिळेल. अशाच प्रकारे पोतं, जे साखरेचं पोतं, साखरेच्या पोत्यात तुम्ही पोहोचलात कुठून पण काढा, गोडच गोड असेल. अशाच प्रकारे सतलोक एक सुखसागर आहे. जिथे तुम्ही पहिले राहत होतात तिथे मृत्यू नाही, तिथे वृद्धावस्था नाही, ते नाडी तंत्राने बनलेले तिथले शरीर नाही. खूप सुंदर एक तत्वाने बनलेले तेजोमय शरीर तुमचे असेल. नेहमी तरुण राहाल, मृत्यू होत नाही. परिवार जसाच्या तसा असेल, त्याची डुप्लिकेट जशीच्या तशी कॉपी आहे ही सृष्टी इथली. परंतु ही मातीची बनलेली खेळणी आहेत. तर अजर अमर शरीर प्राप्त होईल तुम्हाला, आणि तुम्हाला असेच प्राप्त होते पहिले. आपल्या चुकीमुळे आपण इथे फसलो. आता तुम्हाला माहीत पडेल की आपण कसे फसलो. जसे सृष्टी रचनेत दास तुम्हाला ऐकवतो, जे परमेश्वराने स्वतः येऊन आम्हाला इथे ऐकवले आणि सांगितले आहे. आता जो प्रसंग चालू आहे की या ऋषींनी जी फुकटची ओझी वाहिली त्यांना सद्गुरू नाही भेटले. या ऋषींनी ज्या साधना केल्या, एकतर वेदांना आधार मानले आणि वेदांना समजू शकले नाहीत. कारण परमेश्वराने येऊन स्वतः सांगितले की गुरु बिन काहुन पाया ज्ञान, जो थोथा बुस छड़े मूढ़ किसाना. गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझन सार रहे अज्ञानी. हे जितके पण ऋषी होते त्यांना सद्गुरू भेटले नाहीत. त्यांनी वेद वाचले परंतु ते सार नाही समजू शकले या वेदांचे. यामुळे आजपर्यंत ते स्वतः अज्ञानी राहिले आणि आपल्या अनुयायांना पण याच अज्ञानाने परिपूर्ण केले. आता त्याची भरपाई आजपर्यंत हा मानव समाज भोगत आहे, करत आहे. परमात्मा आले, त्यांना रिजेक्ट केले या खोट्या ऋषी, महर्षी आणि मंडलेश्वरांनी, हे सांगून की हे अज्ञानी आहेत, अशिक्षित आहेत. कसे जाणतील वेद आणि ग्रंथांमधील गूढ रहस्यांना? संस्कृत येत नाही आणि हे संस्कृतचे पंडित म्हटले जायचे. पुण्यात्म्यांनो, भाषेचे जे योगदान आहे ते सीमित आहे. आता कोणी संस्कृत भाषा जाणतात तर इंग्लिश नाही येत तर तो अविद्वान झाला का तो? आणि परमात्मा सर्व भाषांचे जाणकार आहेत. ते मुंगी आणि जितकेही पशुपक्षी आहेत त्यांची भाषा पण समजतात. मनुष्याच्या भाषेची गोष्टच सोडा. तर त्यांनी जे ज्ञान दिले होते ते आपल्याला स्वीकार्य नाही होऊ दिले गेले आणि तेच ज्ञान दया करून परमात्म्याने लिहून घेतले त्यांचा प्रिय आत्मा धर्मदासजीकडून. आणि ते आज आपल्यासाठी प्रमाण आहे. त्यात लिहिलेले तेच ज्ञान आज आपल्याला त्या आदरणीय सद्ग्रंथात विद्यमान आहे, ज्याला आपण खरे मानत होतो, शिरोधार्य मानत होतो, वेद, गीता, पुराणांमध्ये. तर ते भगवान होते, अशिक्षित असूनही. आणि या सगळ्या ग्रंथातील ज्ञान ते आपल्याला सांगून निघून गेले सिंपल लँग्वेजमध्ये. तर ती पण भाषा आहे, एक संस्कृत पण भाषा आहे. भाषेचे काम आपल्या विचारांना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे इतकेच असते. आता जसे संस्कृत भाषेत सगळे जे आपले पूर्वीचे धर्मगुरू होते, हिंदू धर्माचे धर्मगुरू, ते केवळ संस्कृत भाषाच बोलत असत. सद्ग्रंथांना त्यांनी पाठ करून ठेवले होते. 4ही वेदांना पण घोटले होते, चतुर्वेदी म्हटले जायचे. 3 वेदांना कंठस्थ पाठ केले होते, त्रिवेदी म्हटले जायचे. परंतु कख पण माहीत नव्हते, ते तर गाढवासारखे लादून फिरत होते. जसे परमात्मा म्हणतात, पीठ मनुखा दाखल दिए, कर्रा खात बबोल.
जसे उंटावर मनुके द्राक्ष लादलेले होते आणि तो स्वतः झाडांमध्ये तोंड घालत आहे आणि त्याच्या पाठीवर किती अनमोल वस्तू ठेवली आहे, किती गोड वस्तू ठेवली आहे, त्याचं त्याला ज्ञान नाही. अशा प्रकारे आपले जितके धर्मगुरू होते त्या सद्ग्रंथांना ते कंठस्थ पाठ करत होते, परंतु खात होते झाडे झुडपे, म्हणजे आन उपासनाच करत होते. आता जसं हे हठयोग जे तप केले या ऋषींनी, ही कुठून बकवास आवडली त्यांना. या काळ भगवानाला एक चिंता लागून राहते. काळ भगवानाला, ब्रह्मला, ज्याचे 21 ब्रह्मांड आहेत आणि त्यातल्या एका ब्रह्मांडात आपण राहत आहोत, त्याला ही चिंता लागलेली असते. जर या प्राण्यांना यथार्थ ज्ञान झालं त्या परमपित्याचं, हे सगळे पळून जातील, तुझा लोक उजाड होईल. यासाठी याचा भरपूर प्रयत्न राहतो की यांना मिसगाईड ठेवूया आणि पूर्ण बकवास भरून ठेवूया. साधना करण्याची इच्छा असेल तर चुकीची करतील, शास्त्रविरुद्ध करतील, आणि नाहीतर मग जसे ऋषी महर्षी घरातून निघाले, साधक निघतात, जी साधना ते करत असतात त्याने त्यांचे तर यातून काही होणार नाही आहे. 1-2 वर्षांनंतर मग त्यांच्यात एक अभिमान जरूर येतो. कोणी सुल्फा पिऊ लागतात, कोणी भांग पिऊन टाईमपास करतो, तर दुष्कर्मी होतात, काही सिद्धी प्राप्त करतात, मग एकमेकांवर वर्चस्व दर्शवून लोकांमध्ये ते प्रशंसेला पात्र बनून आपला जीवननाश करून जातात. तर पुण्यात्म्यांनो, या तत्त्वज्ञानाने माहीत पडेल कोण किती पाण्यात आहे ते, आणि कोणती साधना बरोबर आणि कोणती चुकीची. जसे जेव्हा ब्रह्माजी कमळाच्या फुलावर विराजमान होते आणि त्यावेळी ते म्हणतात की मला नाही माहिती मी कुठून उत्पन्न झालो, या कमळाच्या फुलावर मी कुठून आलो आणि कोण माझा जनक आहे. तर मग असा विचार करत होतो त्याचवेळी या काळ भगवानाने याच्या वडिलांनी आकाशवाणी केली, तप कर, तप कर. ब्रह्माजी म्हणतात मला आकाशवाणी ऐकू आली की तप करा, आणि मी 1000 वर्ष तप केले. हा तप करून सिद्धी प्राप्त करून देतो. आणि जसे बॅटरी चार्ज केली तप करून, आणि मग पुढे जाऊन दुसऱ्या वेळी परत 1000 वर्ष जेव्हा तप केले ब्रह्माजींनी, मग दुसरी आकाशवाणी केली की सृष्टी करा. सूक्ष्म वेदात म्हटले आहे की तपो तपो कर वाक सुनाया, लोक रचो बल मेरी माया. पहिल्यांदा तर सांगितले की तप कर, तप कर. जेव्हा तप केले तर मग सांगितले की सृष्टी रच. तर ब्रह्माजींनी ती आकाशवाणी जी काळ ब्रह्मची होती तिला पूर्ण परमात्म्याची मानली, कारण त्यांना माहीत तर नाही कख पण कोण भगवान आहे, कसा आहे. आजपर्यंत यांना परमात्म्याचा कोणता साक्षात्कार झाला नाहीये. वेदातून तर ओम नाम घेतले यांनी, आणि ब्रह्माजीच या सृष्टीत, काळ सृष्टीत सगळ्यात मोठे विद्वान मानले जातात आणि त्यांनाच वेदांचा जाणकार मानले जाते. आता अन्य ज्या पण ऋषीला, मनुला किंवा वसिष्ठला, ज्याला पण ब्रह्माजीने जसे ज्ञान दिले, तर त्यातील एक तप पण सोबत जोडले सगळ्यांनी की ब्रह्माजींना आकाशवाणी झाली होती की तप कर. हे तप घेतले चुणक ऋषींनी ब्रह्माजींचे मौखिक. तोपर्यंत तर हे वेद प्राप्त पण झाले नव्हते. त्यानंतर मग सागर मंथन झाले होते जेव्हा 4ही वेद प्राप्त झाले होते. तसे कंप्लीट जे वेद होते ते 5 होते. या काळ भगवानाला 5ही परमात्म्याने तिथून फॅक्स केले होते स्वतः त्याच्या अंतःकरणात. मग याच्या श्वासातून हे बाहेर निघाले होते समुद्रावर, आणि सुसज्जित खूप सुंदर थाळ्यांमध्ये आले होते. तर या ज्योत निरंजनने ते 4ही वाचले, 5ही वाचले. तर 5वा जो वेद होता त्यात त्या परमात्म्याचे विशेष ज्ञान होते. तर याला चिंता वाटली की त्या परमात्म्याची अशा प्रकारे माहिती प्राण्यांना झाली तर हे सगळे पळून जातील. त्याने 5वा वेद लपवला आणि 4 वेद आपला पुत्र ब्रह्माला दिले. सागर मंथनाच्या वेळी आपल्या श्वासातून सोडले आणि 5वा गुप्त करून टाकला. त्याची क्षतिपूर्ती करण्यासाठी स्वतः परमेश्वराला यावे लागते.
त्या 5व्या वेदाला, तत्वज्ञानाला सांगण्यासाठी. तर जो दास आज कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहे की तुम्हाला ते स्थान मिळाले, तुम्हाला तत्वज्ञान मिळाले, तर तुम्ही किती शुभ संस्कारी प्राणी आहात. सगळे बहीण भाऊ बुजुर्ग, मुलगी माई बाई सगळे जे इथे पोहोचले आहेत, कोणी दुःखात इथे येत आहे, तर कोणी ज्ञान समजून आलं आहे किंवा कोणत्या भावा बहिणींच्या सांगण्यावरून या पवित्र स्थळावर पोहोचलं आहे. तर इथे आल्यानंतर स्वतःचे स्वतः या रंगात रंगून जातो. 1-2 वेळा सत्संग ऐकल्यानंतर. आजचा सर्व बुद्धिमान समाज आहे. तर जो प्रसंग चालू आहे आपण त्याच्याकडे येऊया. तर यांनी ब्रह्माजीकडून प्राप्त त्या ज्ञानाच्या आधाराने चुणूक ऋषींनी तप सिलेक्ट केले आणि वेदातून ओम मंत्र. तर गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 18 मध्ये म्हटले आहे की हे ज्ञानी आत्मा आहेत तर उदार. उदार मीन्स समर्पित आहेत परमात्म्यासाठी. 1000 वर्षांपर्यंत तप केले, साधना केल्या, शरीर अस्थिपंजर केलं, परवा नाही केली, भले जीव जरी गेला तरी तो परमात्मा भेटू दे, मोक्ष होऊ दे. परंतु बाभुळाचे बी पेरून आणि आंब्याची आशा करणे महामूर्खता होते. अशा प्रकारे या ऋषी महर्षींनी ओम नामाचा जप हे बाभळीचे बी पेरले. हठयोग करणे हे बाभळीचे बी आहे. याची साधना करून पूर्ण मोक्षाच्या आशेत बसले. 1000 हजारो वर्षांपर्यंत चुणूक ऋषी साधना करत राहिले. गीता अध्याय नंबर 11च्या श्लोक नंबर 32 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की अर्जुन, मी काळ आहे आणि सगळ्या लोकांचा क्षय करण्यासाठी, त्यांचा नाश करण्यासाठी आता मी प्रवृत्त झालो आहे. तर श्रीकृष्णजी तर आधीपासूनच विद्यमान होते श्री अर्जुनाच्या जवळ, कारण त्याचे ते रिलेटिव्ह होते. अर्जुनाचे मेहुणे होते श्रीकृष्ण भगवान. आणि तो श्रीकृष्ण नाही, त्यात तो काळ बोलत होता जेव्हा म्हणतो बघ माझे हे वास्तविक स्वरूप आहे आणि मी काळ आहे. 1000 हात आहेत त्याचे. आणि गीता अध्याय नंबर 11च्या श्लोक नंबर 21 मध्ये अर्जुन म्हणतो की हे भगवान, तुम्ही तर या सगळ्या ऋषींना खात आहात, सगळ्या देवतांना पण खात आहात. सिद्धांचे समुदाय तुमच्यापुढे हात जोडून उभे आहेत आणि वेदांच्या सुक्तींमधून तुमचीच स्तुती करत आहेत आणि तुम्ही त्यांना पण खात आहात. तर गीता अध्याय नंबर 11च्या श्लोक नंबर 32 मध्ये गीता ज्ञानदाता सांगतो की मी तर काळ आहे बाबा आणि या सगळ्यांना खाण्यासाठी आता प्रवृत्त झालो आहे. तर गीता अध्याय नंबर 11च्या श्लोक नंबर 47-48 मध्ये हा गीता ज्ञानदाता म्हणतो की हे माझे वास्तविक रूप आहे. मी असा आहे जो आता तुला दाखवलाय आणि माझ्या या रूपाचे दर्शन तुझ्या व्यतिरिक्त पहिले कधी कोणाला नाही झाले आणि यापुढे नाही होऊ शकणार. मी ना कोणत्या जपाने, ना तपाने, ना कोणत्या क्रियांनी, ना कोणत्या वेदात वर्णित विधींनी माझी प्राप्ती नाही होऊ शकत. ब्रह्माजींनी 4 युगांपर्यंत साधना केली, नाही भेटला. शेवटी आपल्या आईला खोटे सांगितले की मला प्राप्त झाले, कारण वेद त्याने वाचले होते आणि वेदात परमात्मा साकार आहे. तर श्रीमद देवी भागवतमध्ये ब्रह्माजी स्वतः सांगतात आपल्या आईला दुर्गाला की माताजी, की अनुभव काही दुसरेच बोलतो आणि वेद काही दुसरेच सांगतात. यामध्ये खूपच तफावत आहे. याचे कारण काय आहे? तर दुर्गाला त्या काळाने धमकावून ठेवले आहे की खबरदार, जर तू माझी कोणाला माहिती सांगशील, मी गुप्त राहीन आणि माझा भेद कोणाला नाही सांगायचा. तर त्याच्या भीतीने देवी त्याला गोल गोल फिरून सांगते की मीच सर्व काही आहे, मीच ब्रह्म आहे, मीच सर्व काही आहे, असे गोल गोल फिरवून सांगते. तरी पण ब्रह्माजी म्हणतात की अनुभव सांगतो, अनुभव आम्ही करतो तर भेटत नाहीये. आणि वेद सांगतात की तो साकार आहे, एका स्थानावर बसलाय. तर हे दुटप्पी ज्ञान आहे माता. तर सांगायचा मुद्दा हा आहे की गीता ज्ञानदाता सांगतो की मी ना वेदातील वर्णित विधीने, ना जपाने, ना तपाने, ना कोणत्या क्रियांनी कधीही नाही प्राप्त होऊ शकत. तर यासाठी गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 24 मध्ये व 25 मध्ये तो स्वतः म्हणतो की मी अव्यक्त आहे,
माझ्या योग मायेने लपून राहतो. हे माझे अनुत्तम विधान आहे, अटल विधान आहे. अनुत्तम तर याकरता की मातापिता आहेत आणि मुलांपासून पण गुप्त आहे, तर कोणता ना कोणता दोष आहे त्याच्यात. तो चांगला माणूस नाही आहे. याला शाप मिळालेला आहे. 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांचा हा आहार करतो. ज्या कारणामुळे लपून बसलाय, कुठे माहीत पडले तर एक पण त्याची पूजा नाही करणार आणि त्याच्या या सगळ्या देवी देवतांना पण विसरून जातील. यासाठी गुप्त राहतो ना आपल्या देवी देवतांना. या सगळ्या कोणत्याही मुलांना पण याने भेद नाही सांगितला की स्वतः स्पष्ट करत आहे गीता अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 24 व 25 मध्ये की मी हा अबुद्ध आहे. हा जो जनसमुदाय समोर उभा आहे हा मला मज अव्यक्तम माम अव्यक्तम व्यक्तिम आपनम मन्यन्ते माम अबुद्ध्या. हे मूर्ख मला मज अव्यक्तला आणि कृष्ण रूपात व्यक्तिरूपात आलेला मानत असतील. मी कृष्ण नाहीये. आय एम नॉट कृष्ण. मी आपल्या योग मायेने लपून राहतो. मी कधी कोणाच्या समक्ष येत नाही. गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 5 व 9 मध्ये हा स्पष्ट सांगतो की अर्जुन, तुझे व माझे खूप जन्म होऊन गेले हे तू नाही जाणत, मी जाणतो. आणि माझे जन्म आणि कर्म अद्वितीय आहेत, अलौकिक आहेत. तर याचे कर्म असे आहेत की हा समोर नाही येत आणि कोणातही प्रवेश करून प्रेतासारख्या ज्या क्रिया करवून घ्यायच्या आहेत त्या करतो आणि करवून घेतो. तर हा म्हणतो, तर ब्रह्मा विष्णू महेशने साधना केल्या, परमात्मा भेटला नाही. यांनी निराकार विधान बनवले की परमात्मा निराकार आहे. तर अशा प्रकारे जो प्रसंग चालू आहे त्याकडे येऊया. या चुणक ऋषींनी ती साधना केली जी सगळे ऋषी पहिल्यापासूनच फुकटची ओझी वाहत होते. त्याने तर तो परमात्मा मिळणारच नाहीये. हे ॲटम बॉम्ब बनतात, ॲटम बॉम्ब. अगस्त्य ऋषींनी पूर्ण जीवनभर फुकटची ओझी वाहून एक सिद्धी प्राप्त केली, सगळे समुद्र पिण्याची. सांगा, सगळ्या जीवनाचा नाश करून त्याने सिद्धी प्राप्त केली की सगळे समुद्र प्यायला. आता या तत्वज्ञानात परमात्म्याने काय सांगितले आहे? आता तुम्हाला त्या परमात्म्याचे काही दिलेले ज्ञान मध्ये ऐकवतो, कारण तुम्ही एक विद्यार्थी आहात आणि पूर्ण वर्षात एक पूर्ण हा कोर्स दासाने तुमचा करून घ्यायचा आहे. 3 दिवसाचा सत्संग यासाठीच ठेवला आहे की प्रत्येक सत्संगात श्रद्धाळू पण बदलतात आणि श्रोता पण. जे सतत ऐकत आहेत ही तर चांगली गोष्ट आहे, म्हणून हळूहळू सर्वच ज्ञानावर विवेचन केले जाते. आता जसे ह्या सिद्धी काय आहेत, ह्या जीवननाशक आहेत, या प्राण्याच्या सगळ्यात मोठा शत्रू आहेत. यामुळे प्रभुता येते आणि आपल्यात जसे पहिले बॅटरी चार्ज केली नंतर मग ती संपवली, राहिलो जसाच्या तसा. जसे या सिद्धींना परमात्म्याने असे सांगितले आहे, जसे तुम्ही बघता पावसाळ्यात दुसऱ्या मुंग्या असतात, बिनपंखांच्या असतात आणि त्याच मुंग्यांच्या बिळातून काही पंख असलेल्या मुंग्या बाहेर येतात आणि त्या त्यांच्यातल्या परमात्मा असतात, कारण त्या उडू शकत नाहीत. दुसऱ्या मुंग्या आणि या उडतात आकाशात. तर त्या असा विचार करतात की या तर भगवानांना भेटल्या, कारण या तर उडतात आकाशात. आणि त्या आकाशात जसे तुम्ही बघा आजकाल हवामान पावसाचे आहे, तर मुंग्या बाहेर येतात, पंख असलेले किडे, आणि कुठे जातात? एक तर दिव्याजवळ जाऊन जळून मरतील किंवा मग बल्बच्या चारही बाजूंना फिरत राहतील. थोड्या वेळात त्यांचे पंख तुटतील, कापल्यामुळे खाली पडतील आणि त्या मुंगीची मुंगीच राहील. अशा प्रकारे या ज्या साधना करतात, चुकीच्या साधना करतात, शास्त्रविधीला सोडून जे मनमाने हठयोग वगैरे करतात, इतर मंत्र जप अनुष्ठान करतात, त्यामुळे त्यांच्यात सिद्धी येतात. आणि सामान्य माणसापेक्षा ते जसे आकाशात उडणे, पाण्यावर असे चालणे, जसे जमिनीवर चालतात, सगळे समुद्र पिणे, अशा प्रकारची जी ही कलाबाजी त्यांच्यात येते, तर सामान्य मनुष्य असा विचार करतो की यांना भगवान मिळाला.
आता परमात्मा म्हणतात, डंब करें डोंगर चढ़ेंगे अंत झिन्नी झूले, जग जाने बंदगी करेंगे बोवें सूल बबूले. आता परमात्मा म्हणतात की आमच्या या साधनेमुळे आम्ही जे तुम्हाला प्रदान करू, यामुळे तुम्हाला 24 सिद्धी येतील. इथल्या तर 8 सिद्धी आहेत आणि त्यातच धडपड करून आपल्या जीवनाचा नाश करून जातात. परमात्मा म्हणतात, जी साधना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत याने तुम्हाला 24 सिद्धी प्राप्त होतील, परंतु एक पण प्रयोग करू नका, नाहीतर या तुमच्यासाठी विषयाचे काम करतील. आता पुण्यात्म्यांनो, सिद्धीचा अर्थ असतो साधनेची सफलता. आपण या सिद्धी ज्या आपल्यात येतील आपण यांना डिपॉझिट ठेवू, एक पॉवर बनेल आणि जे अन्य मंत्र आम्ही तुम्हाला देत आहोत त्याने तुमचा आत्मा इतका चार्ज होईल. याच्याच मदतीने, याच्याच भक्तीच्या शक्तीने आपण सतलोकात जाऊ. जर आपण इथे खराब केली तर आपण पुढे नाही जाऊ शकत, आपली सगळी ठेव नष्ट होऊन जाईल. तर काय सांगतात? शब्द महल में सिद्ध 24, अंश बिछोड़े बिसवे 20. म्हणतात, आमच्या या मंत्रात, शब्दात 24 सिद्धी येतील तुमच्यात, आणि जर तुम्ही यांचा प्रयोग केलात तुमची वाहवा होईल. कोणाचं झाडफूक कराल तो ठीक होईल, तुमची भक्ती नष्ट होईल. तुम्ही पाहता, पूर्वी कोणत्या नगरामध्ये कोणी कशासाठी झाडफूक करतो, त्याच्याहून मोठा मांत्रिक आणतात, तो दुसरे तंत्रमंत्र चालू करतो. हे पूर्वजन्मीचे पुण्यकर्मी प्राणी होते आणि आधी पण त्यांनी असा सत्यानाश केला आणि दुसऱ्यांदा जी ठेव थोडीफार शिल्लक होती ती झाडफूक करून नाश करून टाकतील. तर म्हणून आपल्याला चौकस व्हायचं आहे, थोडं बुद्धीने काम करायचं आहे. झाडफूक केल्याने गोष्ट घडणार नाही, त्याला आपल्या परमात्म्याशी जोडायचं, तो पण आपलं धन जमा करेल. तुम्ही पण करा. काय सांगतात? शब्द महल में सिद्धि 24, अंश बिछोड़े बिसवे 20. एक सिद्धि सुर देव मिलावे, एक सिद्धि मन वृत्ति बतावे, एक सिद्धि होवे पवन स्वरूपी, एक सिद्धि होवे अनुरूपी, एक सिद्धि निस्वासर जागे, एक सिद्धि सेवक हो आगे, एक सिद्धि स्वर्गापुर धावे, एक सिद्धि जो सब गट छावे, एक सिद्धि सब सागर पीवे, एक सिद्धि जो बहुजुग जीवे, एक सिद्धि जो उड़े आकाशा, एक सिद्धि परलोक के वासा, एक सिद्धि कष्ट तन जारा, एक सिद्धि तन हंस निहारा, एक सिद्धि जल डूब न जाई, एक सिद्धि जल पैर न लाई, एक सिद्धि बहु चोले धारे, एक सिद्धि नीत तो विचारे, एक सिद्धि पांचो तत नीरम, एक सिद्धि जो बजर शरीरम, एक सिद्धि पीवे नहीं खाई, एक सिद्धि जो गुप्त छिपाई, एक सिद्धि ब्रह्मंड चलावे, एक सिद्धि जो सब नाद मिलावे, एता खेल खिलारी खेले, सो हम हंसा प्रगट बेले, 24 को ना दिल चावे, सो हंसा शब्द अतीत कहावे, प्रसिद्धि पूर्ण पटरानी, सतलोक की कहूँ निशानी. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सत साहेब. आपलं नाव? माझं नाव वनिता अरुण काळे. आपण कुठून आलात? निफाड, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय ब्युटी पार्लर आणि शॉप, लेडीज शॉप आहे आणि पिको फॉल वगैरे शेवयांचा पण बिझनेस आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 19/6/2013 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर जसं की मला लहानपणापासूनच भक्तीची खूप आवड होती, म्हणजे परमेश्वराची. तर लहानपणापासूनच मला पोथ्या पुराणं सगळं वाचण्याची पण खूप आवड होती
आणि सगळे व्रत उपवास जसं की वटसावित्री पौर्णिमा, हरतालिका, सोमवारचं व्रत, एकादशीचं व्रत, असे सगळं व्रत मी करायचे. आणि स्वामी समर्थ मंदिरात पण आम्ही कंटिन्यू जायचो. तिथं पण होम हवन, गुरुचरित्र पारायण आणि शिवलीला अमृत ग्रंथाचे वाचन, हे सगळ्या ग्रंथांचे वाचन पण करायचे. जसे की गणपती बसवणे आणि सगळे सणवार सगळे साजरे करायचो. आणि प्रत्येक सणाला मला 50 पुरणाची नैवेद्य करावं लागायची. इतके देवी देवता आमच्या घरामध्ये होते सगळे. जसं तुम्ही सांगतात की पारंपरिक भक्तिसाधना आपण करतच होतात, तर मग संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि त्यांच्या मार्गात यावं असं आपल्याला का वाटलं? संत रामपालजी महाराजांचा मार्ग असा कळाला की म्हणजे मला आवड असल्यामुळं आमच्या तिथं नैताळे म्हणून गाव आहे, तिथं 15 दिवसाची महत्त्वाची यात्रा असते. तर तिथं काही भगतजी पुस्तक सेवा करत होते. तर तिथं मी ज्ञानगंगा पुस्तक घेऊन आले घरी. तर ज्ञानगंगा पुस्तक घरी घेऊन आल्यानंतर मी ते वाचायला सुरुवात केली. आणि अगोदर पण गुरु केलेले असल्यामुळं मला पण त्या भक्तीची आवड होती. का ते आमचे जे पहिले गुरु होते त्यांनी आम्हाला दशवेद्वारपर्यंत आम्हाला सगळी भक्ती सांगितलेली होती. का तिथपर्यंतच म्हणजे पूर्ण त्यांनी खुल्लं असं काहीच आम्हाला सांगितलेलं नव्हतं, पण त्यांनी आम्हाला असं दशवेद्वारपर्यंत फक्त असं काही कुंडलिनी शक्ती वगैरे जागृत असं थोडंफार सांगत होते ते. बाकी काही असं डिटेलमध्ये त्यांनी आम्हाला कोण परमेश्वर किंवा काहीच सांगितलेलं नव्हतं. आणि सकाळ संध्याकाळ आम्हाला असं श्वास रोखून आणि ती भक्ती साधना त्यांनी करण्यास दिलेली होती. तर ती पण भक्ती करायचो. तर मग पुस्तक वाचता वाचता जेव्हा रामानंदजी महाराजांचं ज्यावेळेस प्रकरण आलं त्यावेळेस कबीरजींनी रामानंदजी महाराजांना, जे त्यांचे म्हणजे मानलेले गुरु होते, त्यांना ज्यावेळेस त्यांनी 10वें द्वारपासून पुढे नेले, 11व्या द्वारमधून नेऊन त्यांना परमात्माचं दर्शन घडवलं, ते प्रकरण मला जास्त खटकलं. आपण जी भक्ती करतोय ती भक्ती जर आपल्याला पूर्ण परमेश्वराची नाही, आपल्याला तर तिथून पुढं भक्ती मिळते, मग आपल्याला ती करणं म्हणजे गरजेचं आहे. आणि परमेश्वराची मला अशी पुस्तक वाचता वाचता मला असं म्हणजे वेड लागलं त्या पुस्तकाचं का मी रात्री 12ला पण ते पुस्तक उघडून वाचत बसायचे. मी संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाच्या कॅसेट बघितल्या. मग माझ्याकडं भगवद्गीता हे सगळे ग्रंथ होते. मग मी ते ग्रंथ उघडून बघितले तर मला ते सगळं जसंच्या तसं खरं वाटलं. मग मी ठरवलं का आपल्याला पुढचा मार्ग भेटतोय तर मग इथं थांबून आपल्याला उपयोग नाही. आपल्याला जर पूर्ण परमेश्वराच्या मोक्षाचा मार्ग भेटतोय, आपल्या आत्म्याचं कल्याण जर होतंय, तर मग आपण ह्या भक्तीमध्ये अडकून उपयोग नाही. म्हणून मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्याचं ठरवलं. तर मग त्याच्यानंतर आम्ही संत रामपालजी महाराजांची मग बरवाला आश्रमात जाऊन नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत किंवा काय काय लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर अनुभव तर खूप आहे भगतजी. इतके अनुभव आले का पावली परमेश्वर रोजच इतके अनुभव देता का ते जर सांगायला गेलं तर खूप मोठा असा ग्रंथ किंवा पुस्तक तयार होईल, इतके परमेश्वराने अनुभव दिले संत रामपालजी महाराजांनी. तर पहिला अनुभव ज्या दिवशी पुस्तक घेऊन आम्ही घरी येत होतो त्या दिवशी माझ्या मिस्टरांच्या गाडीवर आम्ही 5 जण होतो. माझे मुलं लहान होते, ते पुढं बसलेले होते, मी आणि माझी बहीण माझ्या मिस्टरांच्या पाठीमागं बसलेले होतो. तर त्याच्या शेजारून एक गाडी चालली होती, 2 जण होते, ते पण नवरा बायको, आणि त्याच्या शेजारी एक मुलगा असं पतंग फिरवत चालला होता. तर तो पतंग फिरवत त्या दुसऱ्या माणसाच्या गाडीच्या समोर आला. म्हणून त्याने गाडी इतका अर्जंट ब्रेक दाबला का त्या गाडीवरची जी लेडीज होती ती उडून आणि माझ्या मिस्टरांच्या गाडीच्या समोर येऊन आणि डायरेक्ट चाकाच्या तिथं तिची मान आली. पण विचार करा तुम्ही की त्यांनी इतकं जोरात ब्रेक दाबला आणि त्यांची बाई इतक्या लांब उडून येऊ शकते, तर मग माझ्या मिस्टरांनी किती अर्जंट ब्रेक दाबला असेल. म्हणजे पण मी त्यांना नंतर विचारलं का भगतजी तुम्ही गाडी एवढी म्हणजे कशी काय थांबवली बा असं. ते म्हणे मलाच नाही कळालं का गाडी कशी थांबली म्हणून. तर त्याच्यानंतर आम्ही म्हणजे आम्हाला जे निफाडमध्ये घर घ्यायचं होतं तर
ते घराची खरेदी दुसऱ्यांनी म्हणजे त्याचा व्यवहार आमच्याकडं पैसे जमा नसलेले झाल्यामुळं ज्यांचं घर होतं त्यांनी दुसऱ्यांशी व्यवहार केला. त्यांना म्हटलं जाऊ दे, आपल्यासाठी योग्य नसेल वाटत तर परमात्मा नाही देणार आपल्यासाठी ते घर. जे योग्य आहे ते परमात्मा आपल्यासाठी संत रामपालजी महाराज करणारच आहे. मग त्या दोघांचं असं बोलणं झालं का 11 वाजेपर्यंत जर तुम्ही मला पैसे नाही दिले किंवा तुमचा माझा व्यवहार नाही झाला तर हा व्यवहार कॅन्सल केला जाईल. आणि तसंच झालं. भगतजी परमात्माची दया अशी झाली का त्यांच्याकडं पैसे त्यांचे स्वतःचे असतानासुद्धा त्यांच्याकडं त्यांना ते पैसे बँकेवाल्यांनी दिले नाही. आणि 11 वाजेनंतर मग त्यांनी त्यांचा व्यवहार कॅन्सल केला आणि ते घर म्हणजे त्यांनी स्वतःहून फोन करून आम्हाला ते घर म्हणजे आमची खरेदी झाली त्या घराची. यानंतर आणखीन काही लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर झाला का? त्यानंतर सरजी मला म्हणजे माझं इतकं पोटाचा मला त्रास व्हायला लागला का पिरियड्सच्या वेळेस पण मला खूप त्रास व्हायचा आणि इतका त्रास व्हायला लागला का मला डायरेक्ट पूर्ण छातीपर्यंत खूप चमका निघायच्या. असा त्रास मला एकदम 1-2 महिने खूप झाला. आणि त्यानंतर आम्ही एका डॉक्टरांना दाखवलं, निफाडमध्येच आहेत ते डॉक्टर. तर त्यांना दाखवल्यानंतर त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली. तर सोनोग्राफीमध्ये त्यांनी सांगितलं की गर्भपिशवीला गाठ पण आहे आणि गर्भपिशवीमध्ये पाणी पण झालेलं आहे आणि सूज पण खूप आलेली आहे. तर तुम्हाला 3 महिन्याची ट्रीटमेंट घ्यावं लागेल त्याच्यावर आणि तुमची जी गाठ आहे ती ट्रीटमेंटनी पण नाही जाणार, त्याच्यासाठी तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल. तर मग आम्ही आमचे जे दुसरे डॉक्टर होते त्यांची तारीख घेतली ऑपरेशनची. तारीख घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला जी तारीख दिलेली होती तर त्या तारखेला आम्ही म्हणजे तयारी केली ऑपरेशनला जायची का संध्याकाळी सगळे बॅग वगैरे भरून ठेवल्या जे काही लागणार होतं ते. तर नंतर मग माझं रात्री इतकं पोट दुखायला लागलं वरती छातीजवळ का मला काही म्हणजे हेच होईना. मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलं का आपण एक परत सोनोग्राफी करून घेऊ, नेमकं काय आहे बा असं. आणि सोनोग्राफीला ज्यावेळेस मी गेले दुसऱ्यांदा त्यावेळेस आम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे सोनोग्राफी केली कुठल्याही डॉक्टरची चिठ्ठी न घेता. आणि जाताना मी परमात्माला दंडवत प्रणाम केला आणि परमात्मा संत रामपालजी महाराजांना सांगितलं का परमात्मा सगळ्यात मोठे डॉक्टर तर तुम्ही आहात, तुम्ही मला कशाला ह्या डॉक्टरांच्या फेऱ्या करायला लावताय. तर अक्षरशः भगतजी मी ज्यावेळेस सोनोग्राफीला गेले त्या डॉक्टरनी माझी सोनोग्राफी केली. तर मी सांगितलं का डॉक्टर मला महिन्यापूर्वी असाच दुसरी सोनोग्राफीमध्ये त्रास सांगितलेला होता. तर ते डॉक्टर म्हणजे हैराण झाले आणि ते 5 मिनटं त्या स्क्रीनवर बघत राहिले का म्हणे ताई तुम्ही जे सांगताय ते मला खरंच खरं नाही वाटत आहे म्हणे. आत्ता तुमच्या गर्भपिशवीमध्ये कुठलीही गाठ नाही, कुठलीही सूज नाही आणि कुठलंही काही तुम्हाला इन्फेक्शन नाही म्हणे. आणि मला असं वाटतंय म्हणे का तुम्हाला इथून पुढेही काही होणार नाही म्हणे. म्हणजे हे वाक्य मला त्यावेळेस असं वाटत होतं का परमात्मा संत रामपालजी महाराज बोलताय तिथं डॉक्टर नाही बोलत आहे असंच मला ते फील होत होतं. आणि त्यानंतर सरजी माझ्या मिस्टरांना म्हणजे 1 महिनाभर खूप म्हणजे युरिनचा खूप त्रास झाला. इतका त्रास झाला का त्यांना डायरेक्ट ब्लॅक कलरची लघवी यायला लागली. तर मग आम्ही आमची तिथं फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडे दाखवलं निफाडमध्ये. तर त्यांनी मग सोनोग्राफी करायला सांगितली. तर सोनोग्राफी केल्यानंतर त्या सोनोग्राफीमध्ये त्यांनी असं सांगितलं का तुमच्या जी मूत्रपिंड आहे तिथं 100% तुम्हाला कॅन्सरची गाठ आहे. आणि परमात्मा संत रामपालजी महाराजांना फोनवर अरदास लावली, प्रार्थना केली की परमात्मा मेरे भगत जी को ऐसा ऐसा बताया है का उनको कैंसर की गाठ बताई है. तो परमात्मा ने तिकडून उत्तर आलं का बंदी छोड़ परमात्मा दया करेंगे, खाली ज्योत या पाठ का संकल्प करो, कुछ नहीं होगा उनको. नाशिकला कॅन्सरचं जे हॉस्पिटल आहे मानवता म्हणून त्या हॉस्पिटलचा त्या डॉक्टरांनी आम्हाला पत्ता दिला. तर त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जा म्हणे आणि त्यांनी CT स्कॅन करण्यासाठी सांगितलं आम्हाला. CT स्कॅन करून आणि ती गाठ कसली आहे काय आहे मग ते तुम्हाला हे करतील आणि जे काही त्यांनी पुढचं हे केलं मग ते तुम्ही करून घ्या म्हणे. त्या डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितलं. आणि मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तर सकाळी तर त्यांना विचारलं डॉक्टर आहे का, किती वाजता येता. तर त्या म्हणे डॉक्टर नाही आहे आता. म्हणजे परमात्माच्या दयेने संत रामपालजी महाराजांच्या दयेने त्या डॉक्टरांना त्या दिवशी रोज ज्या वेळेवर यायचे ते डॉक्टर त्या दिवशी त्या वेळेवर नव्हते येणार, त्यांना दुसरं ऑपरेशन होतं म्हणून ते डॉक्टर लेट येणार होते 12-12:30ला.
आणि मग त्याच्यानंतर नामदान सेंटर जे होते भगतजी, तर त्यांच्या मिसेसला पण कॅन्सर झालेला होता. तर त्यांनी कुठं ट्रीटमेंट वगैरे घेतलेली होती का काय, मग मला आठवण आली त्यांना फोन करून बघावं असं. मग मी त्यांना फोन केला, त्यांना विचारलं का भगतजी तुमच्या मिसेसला पण कॅन्सर झालेलं असं असं सांगितलं म्हटलं माझ्या भगतजींना. तर डॉक्टरांनी, तर आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे कॅन्सरच्या. तर मग ते म्हणे माई तुम्ही आश्रमात फोन लावला का? म्हटलं हो, मी कालच संत रामपालजी महाराजांना आश्रमात फोन लावला. तर म्हणे मग तिकडून काय उत्तर आलं तुमचं? म्हटलं मग परमात्माने सांगितलं आहे का तुम्ही कुछ नहीं होगा, परमात्मा दया करेंगे, खाली ज्योतिया पाठ का संकल्प करो. तर मग ते मला बोलले का माई तुम्ही परमात्मावर विश्वास ठेवा ना, म्हणे दवाखान्यात कशाला गेले आहे मग तुम्ही. तर मग मला मग असं बोलल्यानंतर माझ्या मग खूप म्हणजे मला कळालं का आपण कुठेतरी चुकतोय. परमात्मावर विश्वास तर पूर्ण होता, पण काय करावं सुचत नसल्यामुळे. आणि त्या डॉक्टरांनी आम्हाला इकडं पाठवलं. त्या डॉक्टरांचे आम्हाला सारखे रोज फोन चालू होते का तुम्ही एक दिवस लेट करू नका, का ते फास्ट वाढणार आहे हे असं. आणि माझ्या भावाला पण कॅन्सर झालेलं होतं, त्यामुळं आम्ही त्याच्यातनं गेलेलो होतो. त्याच्यामुळे मला ते ऐकल्याबरोबर मला म्हणजे काय करावं ते सगळं माझं डोकं काम करायचं बंद झालं होतं. आणि मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलं का आपण आहे ना परमात्मावरच विश्वास ठेवू, परमात्माच सगळे मोठे डॉक्टर आहे. आपल्याला इथं थांबायचंच नाही म्हटलं, दवाखान्यात नाही थांबायचं, आपण नामदान सेंटरला जाऊ. मग आम्ही तिथून ते नाव पण दिलेलं होतं, त्याचाही विचार नाही केला. आम्ही डायरेक्ट नामदान सेंटरला आलो, तिथं परमात्माचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. 8 दिवसानंतर मग आम्ही सोमवारी आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आणि पुढच्या सोमवारी आम्ही त्याच डॉक्टरांकडं सोनोग्राफीची पुन्हा चिठ्ठी घेतली. पुन्हा चिठ्ठी घेतल्यानंतर मग आम्ही सोनोग्राफी केली दुसऱ्या डॉक्टरांकडं. सोनोग्राफी केली तर मग ते डॉक्टर असं बोलले का म्हणे तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला कॅन्सरची गाठ आहे? तुमची काहीच कॅन्सरची गाठ वगैरे काहीच नाही म्हणे, साध्या पाण्याचा फुगा आहे म्हणे तुम्हाला. 8च दिवसात सरजी परमात्मा संत रामपालजी महाराजांनी सगळे रिपोर्ट, म्हणजे डायरेक्ट सोपं नाही हे सांगणं का त्याच्यातनं जे गेलं आहे ना त्यालाच ते म्हणजे खूप अवघड झालं होतं माझ्यासाठी. तर खूप म्हणजे सगळं संपलं होतं माझं, काहीच मला दिसत नव्हतं. माझी मुलगी डिलिव्हरीसाठी आलेली होती, काय करायचं काहीच कळत नव्हतं सरजी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इकडं पुन्हा त्या डॉक्टरांना दोन्ही रिपोर्ट घेऊन आणि दाखवायला गेलो. त्यांना दोन्ही रिपोर्ट दाखवल्यानंतर ते डॉक्टर मॅडम दोघं पण डॉक्टर आहे ते दोघंही त्या रिपोर्टकडं बघत राहिले आणि दोघंही हैराण झाले का हे म्हणजे कसं काय झालं म्हणे तुमचं बॉस. आणि 8च दिवसात तुमचे रिपोर्ट चेंज झाले. तर मग त्यांना काहीच सुचना का पुढचं यांना काय ट्रीटमेंट द्यावा किंवा नाही द्यावा. मग आता आम्ही काहीच बोलू शकत नाही म्हणे, तुमचे रिपोर्टच जर चेंज झाले तर काय म्हणजे सांगायचं. आणि त्या 8 दिवसामध्ये त्यांनी माझ्या मिस्टरांना एकही गोळी किंवा औषध कुठल्याही त्या आजारासाठी दिलेलं नव्हतं. आणि त्यांनी काय सांगितलं का पुढची ट्रीटमेंट तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे घ्यावं असं. तर मग त्याच्यासाठी त्यांनी कुठलीही गोळ्या औषधं दिलेले नव्हते. तर बिना गोळ्या औषधांचं संत रामपालजी महाराजांच्या दयेने त्यांचा 8च दिवसात कॅन्सरचे रिपोर्ट पूर्ण नील आले. आणि तरी पण त्या डॉक्टरांना विश्वास बसेना. तर ते म्हणे तुम्ही एकदा युरिन चेक करून बघा बरं त्याच्यामध्ये काही निघतं आहे का म्हणून. मग आमचे जे रेग्युलर डॉक्टर आहे फॅमिली डॉक्टर त्यांच्याकडं आम्ही युरिन चेक करायला गेलो. त्यांना सांगितलं नाही, म्हटलं आम्हाला सहज युरिन चेक करायची तुम्ही कशाला विनाकारण युरिन चेक करताय म्हणे, काहीच नाही आहे तुम्हाला, पूर्ण तुमची युरिन क्लीन आहे म्हणे. आणि मग ते युरिनचे रिपोर्ट त्या डॉक्टरांना आम्ही दाखवले. तर ते रिपोर्ट बघूनसुद्धा ते डॉक्टर हैराण झाले का म्हणजे त्यांना काय करावं किंवा काय सांगावं काहीच सुचत नव्हतं. म्हणे तुम्हाला जर काही नाहीच आहे तर तुम्हाला आता आम्ही पुढची काहीच म्हणजे हे देऊ शकत नाही म्हणे, तुमचा जर आजारच नील झाला आहे पूर्ण तर मग आम्ही तुम्हाला काहीच हे करू शकत नाही म्हणे. त्यानंतर सरजी माझी मुलगी म्हणजे लहानपणी जेव्हा मी आणि माझ्या मुलांनी माझ्या मिस्टरांनी जेव्हा नामदान घेतलं त्यावेळेस माझ्या मुलीला पण नेलेलं होतं नामदान घेण्यासाठी. तर तिला माझी बहिणीने त्यांचा सगळ्यांचा विरोध होता. ती मला काय म्हणायची तर तिला पुढं जाऊन तुमचे नियम असे तसे, तर मग तिला पुढं जाऊन आपल्या जातीचा म्हणजे नवरा भेटायला पाहिजे बा, तिचं लग्न असं होईल तर खूप प्रॉब्लेम येतील बा, तिला नको नामदान घेऊ. तर मग मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन तिला नामदान घेतलं. ती त्यावेळेस 4थीला होती.
तर मी तिला असं सांगितलं का ज्या दिवशी त्यांनी दोघांनी नामदान घेतलं मुलांनी, त्या दिवशी ते माझे नाही राहिले, ते परमात्माचे झाले. त्यांचं लग्न वगैरे काय कसं करायचं ते सगळं ते ठरवतील. म्हटलं मला आपण तर ठरवणं पण काही करू शकत नाही, ज्यावेळेस परमेश्वर जे करतात तेच होतं सगळं. तर माझी मुलगी 18 वर्षाची पण नव्हती झालेली, तर तिच्यासाठी स्थळ आलं तर आमच्या गुरुबंधूमधलं स्थळ आलं. आणि त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर आपण म्हणजे रमायणी करू बा असं. तर मग नंतर 18 वर्षाची झालीनंतर तिची रमायणी विवाह 17 मिनिटात फक्त गुरु आणि मध्येच झाला. आणि आश्रमतर्फेच सगळं करण्यात आलं. 1 रुपयाही खर्च आम्हाला तिच्या रमायणीसाठी विवाह सोहळ्यासाठी लागला नाही. कुठलंही अवडंबर किंवा कुठलंही हुंडा देणे घेणे कुठलंही म्हणजे काहीच तिच्या रमायणीसाठी आम्हाला द्यावं नाही लागलं. सगळं आश्रमतर्फेच फ्रीमध्ये झालं. मला इथे एक आवर्जून सांगावंसं वाटतं की आमच्या समाजामध्ये का मुलीचं जेव्हा लग्न ठरतं तेव्हा इतकं अवडंबर केलं जातं का मुलाला म्हणजे हुंडा रूपामध्ये मुलासाठी चैन करणे, अंगठी करणे, काही म्हणजे पैसे स्वरूपात पण हुंडा दिला जातो. आणि बाकीचा खर्च तर खूपच वेगळा अजून असतो की मुलीसाठी म्हणजे संसार सगळं द्यावा लागतो. आमच्या समाजामध्ये खूपच त्याचं अवडंबर सगळ्या प्रकारचं केलं जातं. भांडे देणं वगैरे सगळं, मोठे मोठे वस्तू सगळ्या मुलीला म्हणजे सगळा संसार प्रपंच सगळं आपणच घेऊन द्यायचं असं आमच्या समाजामध्ये धारणा झालेली आहे. तर मग एवढं सगळं म्हणजे बँड बाजे बारात सगळं खूप प्रकारात चालतं सगळं. आम्हाला म्हणजे माझ्या मुलीसाठी संत रामपालजी महाराजांच्या दयेने कुठलाही 1 रुपया खर्च न करता सगळं आश्रमतर्फे आमचं सगळं 17 मिनिटामध्ये माझ्या मुलीची रमायणी झाली विवाह सोहळा. आणि 17 मिनिटाची जी गुरुवाणी असते ती फक्त उच्चारण केली जाते. त्या गुरुवाणीमध्ये 33 कोटी देवांचे आशीर्वाद मुलीला भेटतात आणि 17 मिनिटामध्ये विवाह सोहळा संपन्न होतो. तर अशा रीतीने माझ्या मुलीसाठी पण मला कुठलाही खर्च नाही करावा लागले लग्नासाठी पण. आणि मला अजून एक म्हणजे खूप मोठा चमत्कार परमात्माच्या याने झाला का माझ्या मुलीला PCODचा त्रास होता. तर तिची ट्रीटमेंट ओझरला 2 वर्ष त्या मोठ्या डॉक्टरांकडे झालेली होती. तर मग त्याच्यानंतर त्यांचं जे याच्यालचं जे हॉस्पिटल आहे तिथं त्या मॅडमकडं गेले आणि तिची सोनोग्राफी केली. तर सोनोग्राफीमध्ये त्या मॅडमनी तिला असं सांगितलं का हे बघ म्हणे तुला PCOD तुझा काहीच क्लिअर नाही झालेला म्हणे आणि तुला चांगल्या डॉक्टरांचीच ट्रीटमेंट घ्यावं लागेल, तुला ते होमिओपॅथिकनी वगैरे काही फरक नाही पडणार म्हणे. तर मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मॅडम म्हणे की मी तुला गोळ्या देते पिरियड्स यायच्या, तर त्या गोळ्या घे आणि त्याच्यानंतर तुझी ट्रीटमेंट चांगल्या डॉक्टरांकडं चालू कर PCODची. आणि त्यानंतर मग तिचे जे मिस्टर होते त्यांना दुसऱ्या दिवशी आश्रमात जायचे असल्यामुळं त्यांना काही वेळ भेटला नाही गोळ्या आणून देण्यासाठी तिला पिरियड्स यायच्या. तर ते तिकडं निघून गेले. मग त्यानंतर ती घरी आल्यानंतर तिचे पिरियड्स म्हणजे त्यावेळेस टळलेले होते, 1-2 दिवस झालेला होता. तर त्यानंतर तिने घरीच चेक केलं प्रेग्नेन्सी किट आणून. तर मग त्याच्यामध्ये प्रेग्नेन्सी तिला पॉझिटिव्ह आली. तर मग तिला वाटलं असं काही होणार नाही, मॅडमने तर सोनोग्राफीमध्ये असं सांगितलं का तुझी PCOD काहीच क्लिअर नाही आहे आणि तुला दिवस कसे काही राहू शकता बा, तिला असं वाटलं. तर तिने रेग्युलर 3 दिवस चेक केलं तर 3ही दिवस रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मग तिने तिच्या भगतजींना पण ते रिपोर्ट पाठवले. ते स्वतः पण म्हणजे हे लॅबचे हे ते स्वतः पण ते चेक करता. मग त्यांना पाठवल्यानंतर ते पण म्हटले तुझे रिपोर्ट तर पॉझिटिव्ह आहे. आणि मग ते तिथून आल्यानंतर मग त्या डॉक्टरकडं पुन्हा गेले. तर पुन्हा त्या मॅडमनी तिची सोनोग्राफी केली आणि तिने सोनोग्राफी केल्यानंतर तिने असं सांगितलं की तुला म्हणजे 1.5 महिना 6 आठवडे झालेले होते त्यावेळेस तिला. तर 6 आठवड्यामध्ये बाळाचे जे ठोके तर ते कम्प्लिटली यायला पाहिजे, तर ते अजिबात नव्हते आलेले बाळाचे ठोके त्या सोनोग्राफीमध्ये. तर ती मॅडम म्हणे तुझं बाळ 6 आठवड्याचं आहे आणि ते तर म्हणजे जे प्रोसिजरनी वाढायला पाहिजे तसं काही वाढलेलं नाही आहे. तर मग तू बघ म्हणे, नाही तर दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊन बघ, किंवा मला नाही वाटत म्हणजे हा गर्भाला वाढ असू शकते म्हणून तुला काढूनच टाकावं लागल. आणि मग असं सांगितल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी संत रामपालजी महाराजांना फोनवर अरदास लावली का संत रामपालजी महाराजांना मी सांगितलं का असं सांगितलं आहे मुलीला.
तर परमात्माचं तिकडून उत्तर आलं का कुछ नहीं होगा बेटा, सब ठीक हो जाएगा. तर मग मी तिला परमात्माची दया मला मग म्हणजे परमात्माचं असं उत्तर आल्यानंतर मला मग खूप म्हणजे हे झालं का परमात्माचं जे वाक्य आहे तेच खरं होणार. तर मग सगळ्यात मोठे डॉक्टर तर परमात्माचे. आणि मग मी तिला इकडं निफाडला बोलून घेतलं, लेडीज डॉक्टर होते त्या लेडीज डॉक्टरकडं तिला इकडं बोलून घेतलं. तर मग ते आले आणि त्यांनी त्या मॅडम म्हटले का आपण परत एक सोनोग्राफी करून बघू, मग सोनोग्राफी झाल्यानंतर आपण ठरवू का गर्भ ठेवायचा का काढायचा म्हणून. तर मग ती सोनोग्राफी केल्यानंतर तिकडं तरी 6 आठवडे दाखवत होतं. मग त्या डॉक्टरांच्या सोनोग्राफीमध्ये 4च आठवडे दाखवलं आणि त्यांनी सांगितलं का 4 आठवड्याच्या बाळाला म्हणजे ठोके नाही येऊ शकत बॉस, म्हणजे तिची म्हणजे वाढण्याची कुठलीच गॅरंटी नव्हती. तर मग त्याच्यानंतर मग मॅडम म्हणे मलाच समजत नाही आहे काय करावं किंवा ट्रीटमेंट द्यावं का नाही बा काय करावं. मग मॅडमला सांगितलं, मॅडम तुमची याच्यावर जर काही ट्रीटमेंट असेल तर तुम्ही चालू करा, आमच्यावर सोडा सगळं. मग म्हणजे परमात्माने सांगितलं होतं ना का परमात्मा दया करतील. मग त्याच्यावर विश्वास ठेवून मॅडमला सांगितलं का तुम्ही तुमची ट्रीटमेंट चालू ठेवा, आमचा विश्वास परमात्मावर आहे. आणि त्याच्यानंतर मग 3, 4, 5 महिने झाले तरी त्या बाळाची जशी प्रोसिजरनुसार वाढ होते तशी त्या बाळाची कुठलीही वाढ नव्हती झालेली. आणि अक्षरशः तिला 8व्या महिन्यामध्ये तिथं मोठे डॉक्टरांना त्यांनी ज्यावेळेस बोलवलं, जे मंडलिक डॉक्टर आहे निफाडमधले, ते स्वतः शिजर वगैरे सगळं करतात, तर त्यांना बोलवलं. तर 8व्या महिन्यामध्ये बाळाची वाढ फक्त 1200 ग्रॅम होती. तर मग ते डॉक्टर त्या मॅडमलाच खूप बोलायला लागले, म्हणे मॅडम तुम्ही काय करताय, हे कशाला ठेवलं आहे म्हणे हे बाळाचं, म्हणजे याचं काहीच हे होणार नाही म्हणे, हे वाढ पण नाही, याला काहीच नाही म्हणे, हे बाळ खूप म्हणजे काही पण होऊ शकतं म्हणे त्याच्यानंतर ह्या बाळाचं, म्हणजे कुठलाही व्यंग असू शकतो या बाळामध्ये. तर मग त्यांनी असं सांगितलं. पण त्या मॅडमला माहिती ह्या काही तयार होणार नाही म्हणून मग त्या मॅडमनी त्या डॉक्टरांना जाऊ दिलं. आणि त्या डॉक्टरांनी पुन्हा असंही सांगितलं का आपल्याकडं फक्त 33 दिवस बाकी आहे डिलेवरीसाठी आणि 33 दिवसाच्या आधी पण आपल्याला 10 दिवस एक सोनोग्राफी करायची आहे. तर त्या सोनोग्राफीमध्ये सुद्धा आपल्याला जर बाळाचं काही वाढ किंवा काही अजून हे नाही दिसली तर तेव्हासुद्धा बाळ आपल्याला काढून टाकावं लागू शकतं म्हणे, त्याची तयारी तुम्ही ठेवा. तर मॅडमला म्हटलं मॅडम तुमची जी प्रोसिजर आहे ती तुम्ही चालू ठेवा, म्हणजे काहीच होणार नाही म्हटलं बाळाला. आणि त्याच्यानंतर सरजी तिची डिलेवरी 15 दिवस पुढं असताना तिची डिलेवरी झाली. आणि परमात्माच्या दयेने त्या बाळाला ना काचाच्या पेटीत ठेवावं लागलं, ना त्या बाळाला कुठलंही त्याच्यासोबतचे जे बाळं जन्माला आलेले होते सगळ्यांना कावीळचा आजार झाला, पण ह्या बाळाला कुठलाही आजार न होता ते बाळ अगदी सुखरूप, म्हणजे परमात्माची दया इतकी झाली का कुठलंही आम्हाला कुठल्याच पुढच्या ज्या समस्या होत्या काचेच्या पेटीत ठेवणं वगैरे त्या कुठल्याच आम्हाला परमात्माने करून नाही दिल्या. सगळं परमात्माच्या दयेने सगळं सुखरूप झालं. अजून एक लाभ आम्हाला लॉकडाऊनमध्ये झाला सरजी. लॉकडाऊनमध्ये आमची खूप महत्त्वाची वस्तू हरवली. आणि हरवल्यानंतर तसंच आम्ही दोघं पण इतके शांत बसलो का ती वस्तू हरवल्यानंतर आम्हाला खूप मोठ्या टेन्शनमध्ये म्हणजे खूप हे होणार होतं आम्हाला. आणि पण मग आमच्याकडं पर्यायच राहिला नव्हता का पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिल्याशिवाय. मग माझे मिस्टर पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी गेले. आणि ज्या वेळेस म्हणजे तिथला जो शिपाई होता तर तो पेन आणण्यासाठी कंप्लेंट लिहिण्यासाठी पेन आणायला गेला. आणि त्याच वेळेस परमात्माने आमची ती हरवलेली खूप महत्त्वाची वस्तू आम्हाला सुखरूप घरी आणून पोचवली. मी लगेच माझ्या मिस्टरांना फोन केला का बघा जी ती वस्तू आपले मिळाली आहे बा असं. आणि म्हणजे इतकं महत्त्वाच्या ठिकाणी परमात्माने ती वस्तू आम्हाला आणून दिली. आणि सगळे हे लाभ देणारे जे परमात्मा आहे ते फक्त आणि फक्त संत रामपालजी महाराजांच्या दयेनेच आणि संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादानेच त्यांच्या शरणामध्ये आल्यानंतरच आपल्याला प्राप्त होतात. नाहीतर त्या अगोदर मी सगळी भक्ती केलेली होती, सगळी म्हणजे सगळ्या देवी देवतांची भक्ती करून. आणि दर 3 वर्षाला आमचं म्हसोबाला कारण पण राहायचं. या सगळ्या एक मांत्रिक होते त्यांच्याकडं पण आम्ही जायचो. सगळं करूनही आम्हाला कुठलाही लाभ प्राप्त नाही झाला आणि सगळं आमचं नुकसानच होत गेलं. लाभ तर आम्हाला काहीच नाही झाला. आणि म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आल्यानंतरच लाभ काय म्हणतात तो परमेश्वर देणारा आहे. तो म्हणजे जो देणारा परमेश्वर हे फक्त ऐकण्यात होतं आमच्या, पण तेच खरं फक्त संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतरच आम्हाला प्राप्त झालं.
आणि म्हणजे खूप असं सगळं देणारा जो कोणी परमेश्वर असेल तो फक्त हे संत रामपालजी महाराजच देऊ शकता. अन्य देवी देवतांचे म्हणजे कोणीच तुमच्या नशिबातल्या बाहेरचं तुम्हाला बाकीचे देवता जे ब्रह्मा विष्णू महेश ते कोणीच नाही देऊ शकत. ते तुमचं सीमितच लाभ तुम्हाला देऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला असंख्य प्रमाणात लाभ झालेत आणि हे जर लाभ आपण सांगत राहिलात तर मुलाखतीचा टाईम संपेल, परंतु हे लाभ सांगण्याचं आपलं थांबणार नाही. तर अशा ह्या आपल्या अनुभवातून आज समाजामध्ये बरेचसे व्यक्ती आहेत जे आपल्या दुःखापासून व्यथित आहेत. त्याचप्रमाणे त्यांना काही व्यसन आहे, काही रोग आहे, आजार आहेत. या सगळ्या आजारांपासून ते मुक्त होऊ पाहत आहेत, परंतु त्यांना कुठला तरी मार्ग भेटलेला नाही. तर अशा सर्व साधकांसाठी, त्याचप्रमाणे जे TV चॅनलच्या माध्यमातून हा आज आपल्या मुलाखतीचा कार्यक्रम बघत आहेत त्या श्रोतावर्गासाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संदेश तर मी नाही देऊ शकत सरजी. संदेश तर परमात्मा सत्संगामधून देतात. मी तर प्रार्थना करू शकते का सर्वांना का पूर्ण मोक्षाचा मार्ग जो आहे तो ह्या पृथ्वी तलावर फक्त आणि फक्त संत रामपालजी महाराजच देत आहे. आणि जे काही संत आहे तुम्ही कोणालाही घ्या, जे कीर्तनकार वगैरे सगळे संत आहेत ते फक्त आपल्याला म्हणजे इकडच्या तिकडच्या गोष्टीच सांगतात. मोक्षाचा जो मार्ग आहे, पूर्ण परमेश्वर कोण आहे, त्याची भक्ती कशी करायची, तो कसा प्राप्त होईल आणि आपल्याला या 84 लाख योनीमधून मुक्ती कशी प्राप्त होईल हे सांगणारे फक्त तत्वदर्शी संत रामपालजी महाराजच आहेत. आणि त्यांचे ज्ञान तुम्ही सत्संगामधून ऐका. त्यांचे पुस्तक आहेत ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग. हे 2 पुस्तकांचं तुम्ही अध्ययन करा, वाचन करा, समजून घ्या. त्यांनी त्या ग्रंथांमध्ये सगळ्या आपले जे गीता, भागवत आणि जे अजून काही आपले जे महत्त्वाचे जे हिंदू धर्माचे जे ग्रंथ आहेत, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, याच्यामधले जे सगळे महत्त्वाचे जे श्लोक आहे, जे परमात्मा प्राप्तीसाठी जे महत्त्वाचे ते सगळे त्यांनी दिलेले. त्याच्याशी तुम्ही तुमच्या घरी असलेल्या ग्रंथांमधून तुलना करा. तुम्ही ते समजून घ्या ते ज्ञान. आणि तत्वदर्शी संत रामपालजी महाराजच ह्या पृथ्वी तलावर आपल्याला या 84 लाख योनीमधून सोडवू शकता. बाकी कुठलेही धर्मगुरू आपल्याला या 84 लाख योनीमध्ये सोडू शकत नाही. तर सगळ्यांना माझी एकच विनंती आणि प्रार्थना आहे का तुम्ही तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेऊन आणि तुमचं जीवन सार्थक करा. जसं तुम्ही आज श्रद्धाळूंना, प्रेक्षकांना आवाहन करत आहात की या पृथ्वीच्या पाठीवर केवळ संत रामपालजी महाराज एकमेव संत आहे की ज्यांच्या उपासनेमुळे, ज्यांच्या भक्तिमार्गामुळे साधकाला हवं ते सुख मिळतं, त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग मिळतो. ह्या आपल्या गोष्टीवर आणि आपल्या अनुभवावर जर कोणाचा विश्वास बसत असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घ्यावायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्यासाठी संत रामपालजी महाराजांचे भरपूर चॅनल्सवर सत्संग चालतात आणि त्या सत्संगाच्या खाली एक पट्टी चालते. त्या पट्टीवर फोन नंबर्स दिलेले असतात आणि 500हून जास्त नामदान केंद्र पूर्ण भारतभर झालेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र झालेलं आहे. तुम्ही त्या पट्टीवरच्या नंबरवर फोन करून तुम्हाला जे जवळचं नामदान केंद्र आहे त्याची माहिती घेऊन तिथं जाऊन तुम्हाला नामदीक्षा तुम्ही संत रामपालजी महाराजांकडनं घेऊ शकता. मला एक असं विचारायचं वाटतं की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्यासाठी साधकाला किती खर्च येतो? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्यासाठी कुठलाही 1 रुपयाचाही खर्च तिथं लागत नाही. आणि आपल्याला जे भक्तीसाठी जे पुस्तक आणि जे काही सामग्री असते ती पण संत रामपालजी महाराजांच्या तर्फे आपल्याला फ्रीमध्ये दिल्या जाते. कुठलाही 1 रुपया खर्च न होता, कुठलाही आपल्याकडनं 1 रुपया न घेता आपल्याला नामदीक्षा प्राप्त होती. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा.
किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.